नमस्कार मित्रांनो, मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांवरत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सर्वमान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारात अखेर किती वाढणार कापसाचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी कापसाचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा आपल्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आणि हा सवाल सध्याच्या कंडिशनला माझ्याही मनातला आहे। आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार कापसाचा भाव। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 जानेवारी पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता किती वाढणार कापसाचे बाजारभाव। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे कापसाची बाजारभाव पातळी। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि एकंदर या सर्वांचा आपल्याला 31 जानेवारी पर्यंत देशातील कापसाच्या भावावरती कशा पद्धतीने परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे अखेर 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार कापसाचा भाव। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव बघितला कापसाचा, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी सातत्यानं 69 तर 72 सेंटच्या दरम्यान आहे। लक्षात घ्या, कधी कधी कापसाचा भाव 69 सेंटच्या खाली येऊन 68 सेंट पर्यंत येताना दिसतोय, पण मी मागही सांगितलं आताही सांगतो ही निश्चांकी भाव पातळी। एक तर कापसाचा बाजारभाव 69 सेंटच्या खाली आंतरराष्ट्रीय बाजारात जाणार नाही आणि जर गेला तर तो तिथं चिरकाळ म्हणजे जास्त काळ टिकणार नाही। म्हणजे इथं काय की आपला जो बॉटम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा फार स्ट्रॉंग आहे। मग लगेचच असं समजू नका की याच्यामुळे भविष्यात प्रचंड तेजी येईल। लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय असणारं जे चित्र आहे ते वेगळे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून 15 जानेवारी पर्यंत काही विशेष बदल कापसाच्या भावात दिसणार नाही, कारण डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा कापसाचं मार्केट बंद राहणार आहे ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे आणि लगेच बाजार उघडले म्हणजे फ्रेश बँक मोठ्या प्रमाणात येईल अशी पण शक्यता नाही। पण एक 15 जानेवारी नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात चित्र पालटू शकते आणि बाजारभाव आपल्याला 72 सेंट्सच्या असणाऱ्या या ब्रेकला पार करून 75 सेंट्स पर्यंत येताना दिसू शकते। आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या या तेजीचा काही प्रमाणात फायदा देशातील कापसाच्या भावाला तेजीच्या रूपाने प्राप्त होऊ शकतो। सध्या देशातील कापसाची भाव पातळी ही 6900 ते 7300 दरम्यान आहे, पण देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चित्र थोडं भिन्न आहे। देशात सध्या कापसाची आवक शिगेवर आहे, 2 लाख गाठीच्या वर कापसाची आवक व्हायला लागली, याच्यामुळे ही कापसाचा भाव सध्या दबावात आहे।
पण आपण जर विचार केला की यंदाच्या वर्षी कापसाच्या उत्पादनातील प्रचंड घट, शिल्लक नसणारा कापसाचा साठा, यामुळे कापसाचं भवितव्य उज्ज्वल आहे. का आता तुम्ही म्हणाल की जर भारतात कापसाचं उत्पादन घटलं तर भारत आयात करेल, असं होऊ शकत नाही. कारण सध्याचा जो बाजारभाव आहे, आपण सिंपली बघा, 7,000ला जर जागतिक बाजारात कापूस असेल, भले आपल्यापेक्षा 200-300 स्वस्त आहे असं पकडू, तरी देखील आयात शुल्क 11%, म्हणजे 7,000चा 11% म्हणजे 770 रुपये, त्यासोबत वाहतुकीचा खर्च, विम्याचा खर्च, हे सगळं पकडलं तर 8,000-8,500पर्यंत जाईल. मग देशातीलच कापूस घेणं का वाईट ठरणार आहे का? अजिबात नाही. याच्यामुळं काय होणार, 15 जानेवारीनंतर हळूहळू कापसाची मागणी वाढणार आणि पुरवठा घटत जाणार. मागणी आणि पुरवठ्यातील हा जो गॅप आहे तो कापसाच्या भावाला 100% आधार या ठिकाणी देणार आणि याच्यामुळं कापसाचा बाजारभाव आपल्याला 31 जानेवारीपर्यंत सुधारत 7,500पर्यंत जाताना दिसेल. पण एवढं मात्र खरं की इथंच कापसाची तेजी न थांबता 31 मार्चपर्यंत कापसाचा भाव सुरुवातीला 8,000 व त्यानंतर 8,500पर्यंत गेलं तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य या ठिकाणी वाटायला नको. पण विक्रीचा विचार आपल्या मनात असेल, तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, मायबाप कास्तकार बांधवांनो, फार कष्टानं कापूस आपण पिकवलाय आणि हे पांढरं सोनं भविष्यात तुम्हाला चांगला रेट देऊ शकते. म्हणून आता निच्चांकी स्तरावर कापसाच्या विक्रीचा विचार जर सोडून दिला, जर आपलं त्या ठिकाणी पैशाचं बॅलन्स साधत असेल, स्टॉक तुम्ही ठेवू शकत असाल, तर 2 ते 3 महिने कापसाचा साठा शिल्लक ठेवा. तुम्हाला कमीत कमी सांगतो 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल फायदा होऊ शकतो आणि सगळं काही अनुकूल घडलं तर 1,000 रुपये प्रति क्विंटल तेजीसुद्धा प्राप्त होऊ शकते. म्हणजे आज जर मला कोणी विचारलं की सर सोयाबीन पण आहे, कापूस पण आहे, दोन्ही पीक एक विकायचं एक ठेवायचं, मी बिंदास सांगेल सोयाबीनला विका, कापसाला ठेवा, आपला दोन्हीकडून होईल फायदा. भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.